या फाईल मधल्या पेपर्सवर तुमच्या सह्या लागतील. एकदा का तुमच्या जामिनाची प्रोसिजर पूर्ण झाली तुमची लगेच सुटका होईल. सो मला कायद्याचं काय बी समजत नाही बघ, पण तू आणलेल्या त्या कागदावर मी सही करणार नाही. अहो सही केली तर तुमची जामिनावर सुटका होऊ शकत्या. होय की? सोम, तू जामिनावर माझी सुटका करशील. मी गुन्हेगार नाही आहे. मी बाहेर पडीन ते निरपराध म्हणूनच. का अगं तू निरपराधच आहे? वय राधा का? अहो आमासनी माहिती आहे खोटी केस करून तुम्हासनी अडकवण्यात आले, त्यामुळे तुम्हासनी जामीन मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवून देईनच. सोम, बाळ तू जामीन मिळवून देशील याची खात्री आहे मला, पण मी अपराधी असल्याच्या संशयात मला सुटायचं नाही आहे. मला अटक करून हितं आणलं ते सगळ्या गावानं बघितलंय. आता त्याच गावाला हे बी कळू दे की या राधकानं कोणता बी गुन्हा केला नाही आणि ती निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यावरच ती बाहेर पडल्या. माझ्याकडनं बी काय चुका झाल्यात. नको त्या माणसांवर मी विश्वास ठेवला आणि जिला सगळं सांगायला पाहिजे होतं त्या माझ्या आसमीपासूनच मी लपवलं सगळं. त्याचीच ही शिक्षा मला मिळाली असं समजते मी. माझं प्रायश्चित आहे. अगं त्याची काही गरज नाही. ऐक माझं, मला गरज आहे लेकरा. यो माझा स्वाभिमान नाहीतर मग हट्ट समज. पण जोवर खरा चोर सापडत नाही तोवर मी निरपराध असल्याचं सिद्ध होणार नाही आणि तोवर मी इथून बाहेर पडणार नाही. का ऐक माझं, अगं आम्ही दोघं मिळून काय तर. नाही लेकरा, समजवायचा प्रयत्न करू नको. अक्का इथं असेपर्यंत मला काही चैन पडणार नाही. तुला हिथं कोणी त्रास दिला तर पहिले येऊन मला सांगशील. अरे अडाणी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे बघा. त्याला चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकच कळत नाही. राधा का तुम्ही जामिनावर सुटका करून द्यायला नकार दिला ना, याला चुकीचं केलं. आता मी माझी नोकरी करतोय पण मला वाटतं तुमचं चांगलं व्हावं, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याला मी तरी काय करणार? हा कसं आहे, जामिनावर घेतला असता सुटका झाली असती, घरी गेला असता, घराकडं पोरींकडं खानावळीकडं लक्ष देता आलं असतं. आता घरी 3-3 पोरी, त्यांचा तरी विचार करायचा की नाही? आजकाल दिनमान कशी कळतं की नाही आपल्याला? मग राधा का आणि आता तुम्ही इथं किती दिवस राहणार? तुमचा तपास अजून किती महिने, किती वर्ष, किती चालणार हे कोणाला माहिती? तो नाही तर वागा काय करणार? बरोबर आहे का नाही? सापाचा टॅटू होता. इथं सापाचा टॅटू होता. नाही
आईला म्हणजे चोराला सोडून सनेसाला फाशी म्हणतात ना, तसं झालाय. अरे म्हणजे राधा अक्काकडनं 10 लाख रुपये चोरले म्या आणि अटक कोणाला झाली? राधा अक्कालाच. वाय वाय म्या येतोय आज रातच्याला जंगी पार्टी करू आपण. वाय ठेवू का? हा. माझ्या अक्काला लॉकअप मध्ये टाकणाऱ्याला मी सोडणार नाही. आत्तापासूनच त्या चोराची शोध मोहीम सुरू केली पाहिजे. हे असे चोर आहेत ना, ते रात्री एक वेगळं आयुष्य जगत असतात आणि त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे सकाळपेक्षा रात्री त्यांना हुडकणं जास्त सोपं आहे. पण हुडकायचं कुठं आणि आपल्यासनी कसं माहित? अशा चोरांचं ठिकाण माहित असलेला कोणी माणूस आपल्या ओळखीत बी नाही. मला माहिती आहे. म्हणजे आधी अशीच कामं करणारे तांबड्या पांढरे आता माझे मित्र आहेत. ही दादाचा फोन आहे. हॅलो, हा दादा. तुला फोटो पाठवले तो बघ लगेच. डाव्या हातावर असा टॅटू असलेला जो चोर असेल ना, त्याला लगेच हुडकून काढायचं आपल्याला, लगेच एकदम अर्जंट मध्ये. हा, त्या चोरामुळे राधा जेलमध्ये. तर ह्यो चोर जेलमध्ये गेल्याशिवाय अक्का सुटणार नाही. त्यामुळे ह्यो सापडूच तोर आता दुसरं काम नाही, झोप नाही, रेस्ट नाही आणि टाइमपास बी नाही. ठरलं की ठरलं. लगेच निघतो तात्या, कामाला लागतो. वय वय. हा, हा फोटो आपल्या समजा पोरांना पाठवतो आणि सगळ्यांना कामाला लावतो. हा, ठेव तू फोन. ये चल चल, बाईक काढ चल. चल भावा, आता बघूच हे चोर कसं सापडत नाही ते. आता काय बी होऊ दे, तो चोर सापडल्याशिवाय आपण काय गप बसायचं नाही. आता अक्काला सोडवल्यावर परत घेऊन येईन, तवाच तोंड दाखवेन. साहेबाचा फोन. हा बोला साहेब. काय रे, कुठे आहे तू? काय करायला? मित्रांसंग कॅरम बोर्ड खेळतोय साहेब. आज नाईट मारणार आहे. थांबा. अरे नाईट कसली मारतोय? अरे ते निर्मला मॅडमचं पोरग राधा अक्काला भेटायला आलत. अरे वय ना, त्या राधा अक्कानं जामीन घ्यायला नकार दिला. ती म्हणली जोवर चोर सापडत नाही तोवर मी बाहेर येणार नाही. तू आताच्या आता बाहेर वळ, कुठेतरी गावाला निघून जा. मला त्या निर्मला मॅडमच्या पोराचा काही भरोसा वाटत नाही. तू उद्या सकाळीच गावाला निघून जा. जोपर्यंत मी कळवत नाही तोपर्यंत इकडे यायचं नाही. होय चालतं की. आणि आता खेळत बसू नको, घराकडे निघ. होय साहेब होय. ए मित्रा, बस की खेळ. हा, ये बस की. काय जातोय रे? ते बाईकवर असतील, फोन नको करायला. वय, आणि चोर सापडला तर ते फोन करतीलच. उगाच त्यासनी फोन करून त्रास द्यायला नको. मुन्नू, अगं झोप की आता.
पहाट व्हायला आल्या. तायडे तू बी झोप. मुन्नू जा की झोपा. नाही, मला झोप नाही येत. आई बी तिथं जागीच असेल ना. आपण कोणी झोपणार नसू तर उद्याची कामं उरकून घेऊया. तायडे तू आता डिट्टो आईसारखी वागलीस बघ. नाही, शांत. निशांत ऐक माझं. निशांत, निशांत ऐक. निशांत ऐक माझं. सोड त्याला. निशांत. शांत ऐक माझं. शांत सोड. शांत सोड. शांत. शांत सोड. निशांत. शांत. शांत हा एकमेव साक्षीदार आहे आपल्याकडे. शांत सोड. शांत सोड त्याला. शांत. आपल्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. त्याला शिक्षा कायदा देईल. तू सोड. शांत. आपल्याला राधाक्याला सोडवायचं आहे. हे तुझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन आहेत. पहिला, पोलिसांपुढे चोरी कबूल करायची, नाहीतर दुसरा, माझ्या कोर्टात यायचं. जर पोलिसांपुढे चोरी कबूल केली नाही ना तर पोलीस सोडून देतील तुला, पण मग नंतर मी न्यायाधीश होईन. विश्वास ठेव मित्रा, मी दिलेल्या शिक्षेपेक्षा तुला जन्मठेप बरी वाटल. जर पोलिसांपुढे चोरी कबूल केली नाही ना तर पोलीस सोडून देतील तुला, पण मग नंतर मी न्यायाधीश होईन. मी दिलेल्या शिक्षेपेक्षा तुला जन्मठेप बरी वाटल. साहेब, राधा काकडचे 10 लाख रुपये मॅच चोरले. मैं कबूल करतो. साहेब, मला लॉकअप मध्येच बंद ठेवा. मला बाहेर सोडू नका, नाहीतर. घोरपडे साहेब, तुमच्याकडे राधाका विरुद्ध कुठला बी पुरावा नाही, आणि आता यानं चोरी केल्याचं कबूल बी केलं. त्यामुळे याचं स्टेटमेंट लिहून घ्या. सगळी प्रोसिजर पूर्ण करा आणि राधाकाला लवकरात लवकर सोडा. तसं मी राधाकाला अटक करण्यात तुम्हीच बेपरवाई केल्या. आवश्यक ती नोटीस पाठवून तिला मुदत दिली नाही. तेव्हा आता तुमच्याकडे फक्त दोनच ऑप्शन आहेत. राधाकाला लवकरात लवकर सोडायचं, आता तिच्या अटकेच्या चौकशीला सामोरं जायचं. लगेच सोडतो की राधाकाला. नाही, सोडावं लागतंयच. घोरपडे साहेब, सोडावं लागतंयच. तुम्ही जरी सोडलं ना तरी मी तुम्हाला सोडायचं का नाही हे राधाका ठरवल. बरं निशांत, मी आईला फोन करून सांगतो. हा, मी चोर सापडलाय. आम्ही राधाकाला घेऊन घरीच येतोय. गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील
यांनी राधाकर ठेवलेला आरोप खोटा. राधी सुटलीत कशी काय? काय कळना झालंय बघ. यम्मे ते बघ, राधीला घेऊन आलाय तो. निर्मला मॅडमचाच पोरगा आहे ना व? तो कोणाचा पण कोण पण कसा पण पोरगा असू दे, पण आपला डाव फसला कसा? हिची सुटका झालीच कशी? मला तरी काय माहित काय झालंय. पण थांबा थांबा. अरे आपण दुसरीकडनं जाऊ. नाही अक्का, तुला अटक करून येताना मुद्दामून इथनच आणलेलं नाही यांनी. तर जाताना बी इथनच जायचं. म्हणून मीच मुद्दामून या बोंगेवाल्याला बी आणलंय. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. कशाला कालवा करायला? कुणी काय सांगितलंय का काय तुला? सांगितलंय, माझ्या मनाने सांगितलंय. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका. ए मोठा मनवाला, मग दुसरीकडे कुठे जा आणि बोंबल. इकडं माझ्या घरासमोर उगा बोंबा बोंब करायची नाही. लोकांना भोंग्याचा लई त्रास व्हायलाय. चल चालता हो का तुम्ही गावकीच्या येळेला मुद्दामून खानावळी मोर वरडाया सांगितलं तेव्हा तरच नाही काय झाला? तिथं खानावळीकडे जा आणि आवाज कर एकदम फुल वाढव, फुल वॉल्यूम कर आणि त्या खानावळी समोर गोल 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 रिक्षा फिरव. ओके काय हो? निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील. बरं का मंडळी? गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील यांनी राधाकर ठेवलेला आरोप खोटा. काय खोटा? एकदम खोटा सिद्ध होऊन राधाकाची निर्दोष सुटका झालेली आहे. आम्ही तुला दिलेला शब्द पाळला बरं का? खानावळ व्यवस्थित चालू ठेवल्या. वय ना? दिदे, आम्ही पाळला म्हणजे तायडेमुळे पाळू शकलो हे सांग. हा सॉरी सॉरी, तायडीमुळे आम्ही शब्द पाळू शकलो. चला काहीतरीच तुमचं. उगाच नाही, मला तुम्हा तिघींचं कौतुक आहे. माझं बी. तुझं तर सगळ्यात जास्त कौतुक आहे मला. मी तिकडं असताना या दोघींची मला जरा बी काळजी लागली नाही, कारण तू इकडं होतीस. हे काय? आज आम्ही इथं जेवायला आलेलो नाही, तर तुम्हासनी वाढायला आलोय आणि आम्ही घरचं जेवण घेऊन आलोय. राधाक्का, आज तुम्ही जेवायचं आणि आम्ही वाढायची. राधाक्का, तुम्ही निर्दोष सुटून येणार याची आम्हासनी पूर्ण खात्री होती. काय रे, बरोबर का नाही? राधाक्का, तुमच्यासाठी आम्ही देवाची प्रार्थना करत होतो.
तुम्हा सगळ्यांचे लय लय उपकार झालेत आमच्यावर. मी खानावळीत नसताना बी तुम्ही इथं येत होता. असंच प्रेम कायम असू द्या. तुम्ही या खानावळीत एक गिऱ्हाईक म्हणून जेवायला येताना मग जेवायचं आणि गपचूप निघायचं. माझ्या घरच्या कुठल्या बी बाबतीत ना खुपसू नका. राधा त्याला तर राहू द्या, करा सुरुवात. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. भिक्षां देहि च पार्वती. काय झालं? थँक्यू. आतापर्यंत तर सगळा दंड भरायचा, सगळ्या पेपरची पूर्तता करायची, तोपर्यंत खानावळ बंद राहील. May I know your department or agency which has sent you here? Also the scope and range of your inspection. Sir. मजा झाली. आता सजा. राधाकन तिच्या पोरींबद्दल वेडवाकडे बोलायची हिंमत कशी झाली तुझी? परत त्यांच्याबद्दल बोलायचं तर सोडच, परत बोलू बी शकणार नाही तू. मी हक्कासाठी काय बी करू शकतो. मी त्या चोराला हुडकल्याशिवाय शांत बसणार नाही. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. निशी निशांत या पोरीच्या प्रेमात पडलाय. आस्मी खरंच लय चांगली मुलगी आहे ग. चांगली मुलगी, एक नंबरची आगाऊ उद्धट आणि भानखोर पोरगी आहे ती. ती सून म्हणूनच काय, मला तुझी मैत्रीण म्हणून बी चालणार नाही.
का चालणार नाही? जी पोरगी बापाला नावानं हाक मारते, दगड फेकून मारते, चप्पल मारते, ती सासरी कशी वागल याचा विचार केलाय का? सासरचे बापासारखे असतील तर त्यांच्या संग मी तसंच वागीन. ए तुझ्याशी बोलायची तर इच्छा बी नाही माझी, आणि तुझी लायकीच नाही माझ्याशी बोलायची. मग मला बी तुमच्या संग बोलायचं नाही, कारण तुमची बी लायकी नाही. माझी लायकी काढते. मम्मी निशांत, मम्मी तुला पसंत नसली तरी माझी होणारी बायको आणि जाधवांच्या घरची होणारी सून आहे ती. हे विसरू नकोस. या उद्धट पोरीसाठी तू माझ्याशी असं वागायलास? आता तुला हिच्याशी नातं जोडायचं असेल तर आपलं नातं संपलं. मम्मी तुझ्यातलं आई पण कवाच संपलंय, पण आता तू आपल्यातलं नातं बी संपवलंस. मला तुझं मोठं नाव, बंगला, संपत्ती काय बी नको. हसमे, आता आपला आणि मम्मीचा मार्ग वेगळा आहे. असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, नाही असं नाही होऊ शकत. इकडे बघ. अरे खोळ्या, इकडे कमी आणि इकडे जास्त आहे. लेवल नाही अजिबात नाही. जाऊन त्याची लेवलच करतो बघ. नको नको नको. अरे हाय हाय लेवल हाय. अरे तुझे तर आता ऐ, काय चाललंय? आज लई टाइमपास करताय? काम नाही काय? टाइमपास नाही, आमचा लंच टाइम झालाय. होय काय? ठसक्या कुठे आहे? तो नाही नाही. लागली का पैस? स्वतःहून मला भेटायला येत असते. ठरलं की ठरलं. बरंच झालं की आज मी इथं येणारच अशी त्याने माझ्या बरोबर पैज लावली होती. मी इथं आलेच नाही असं सांगा, म्हणजे मुन्नू देऊन गेली डबा असं सांगा त्याला. हा ठीक आहे. आमासनी एवढा पण नको आहे. नकोय. नकोय का पण? तुम्हाला तर खानावळीतलं जेवण आवडतं ना? होय, पण हे जेवण जेवलं तर हॉटेलातलं जेवण बेचव लागेल ना. हा मग अवघड होईल. हा पण तू आमासनी डबा घेऊन रोज येणार असशील तर मग विचार करता येईल. मग त्यात काय एवढं? रोज आणीन की. हा ठीक आहे. पोटभर जेवा, येते मी. काय बोललेलो का नाही? तू
स्वतःहून मला भेटायला येशील म्हणून आलीस ना? मी तुझ्यासाठी नाही, यांच्यासाठी आल्या. असं होय. बर, तसं तर तसं. आता यांच्यासाठी डबा आणलाय म्हणल्यावर यासनीच खाऊ दे. मी नाही खात. आता माझ्यासाठी डबाच आणला नाही म्हणल्यावर मी कशाला खाऊ ना? ऐ, लई नाटकं करू नकोस. तू खाल्लं नाही तर वाईट वाटल.